मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने पार्श्वभूमीवर या मतदारसंघामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलीस दलावर आहे आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहेत। आपल्यासोबत स्वतः पोलीस अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून काय काय कारवाई करण्यात आलेल्या आहेत आणि आतापर्यंत काय काय सीज करण्यात आलेलं आहे, जप्त करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत ही लोकसभाची निवडणूक व्यवस्थित पार पडावी म्हणून 1,500 प्लस प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन लोकांवर केली, त्यामध्ये इंटरव्ह्यू आणि फायनल बॉन्ड झालेले आहे। मोका आपण आणि एमपीडीए आणि तडीपार ही जी कारवाई मोठ्या प्रमाणात झाली, त्याच्यामध्ये खास करून 16/3 पासून म्हणलं तर 2 मोका, 2 एमपीडीए, 21 तडीपार असं झालेलं आहे। आर्म्स सीझर्स जवळपास आपण वेपन जे आहेत ते 10 वेपन्स आणि 65 शार्प वेपन्स असे जप्त करण्यात आलेले आहेत। तर आपले 10 चेक नाके आपल्या बॉर्डर्सवर सुरू आहेत आणि त्या माध्यमातून आतापर्यंत आपण 63 लाखाची कॅश जप्त केलेली आहे। 1.5 करोड प्लस सोनं, 3 किलो सोनं आपण जप्त केलेलं आहे। त्याच्यामध्ये रेड्स मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि त्याच्यामध्ये लिकरच्या जे रेड आहेत त्या रेड जवळपास 39 लाखाची अवैध लिकर आपण जप्त केली आणि त्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। आणि गांजा किंवा बाकीचे ड्रग्ज आहेत ते पण 17 किलो प्लस आपण जप्त केले, जवळपास 20 लाखाचं आपण जप्त केलेलं आहे। अशा तऱ्हेनं आपली सर्व बाजूनं कारवाई चालू आहे। अर्थात नागरिकांना काय आव्हान आहे? खरं प्रतिबंधात्मक कारवाईमुळे आपण गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केलीच आहे, पण व्हाईट कॉलर गुन्हेगारांवरही आपला वॉच असणार आहे। किती आतापर्यंत परवानाधारक जे बंदुकी होत्या त्याही आपण जमा करून घेतल्यात गाईडलाईननुसार, काय आव्हान आहे ना? जे शस्त्र ज्यांना आपण आर्म्स लायसन्स दिलेले आहे त्याच्यामध्ये 1465 लोकांची आपण जमा करणार होतो। त्याच्यापैकी आपण आतापर्यंत 1398 लोकांचे आर्म्स जप्त करण्यात आलेले, काढलेलेही ते जमा करण्याची कारवाई चालू आहे। आणि नागरिकांना मी याच्यातून हेच सांगेल की आपल्याला कुठेही गुंडगिरी किंवा दादागिरी किंवा कुठे काही आपल्याला दमबाजी होत असेल तर त्यांनी तात्काळ आपल्याला 112वर फोन करावा। मोठ्या प्रमाणात आपल्या व्हेकल्स आपल्या शहरात आहेत, पटरणी करतात, त्यात बीट मार्शल आहेत, दामिनी पथक आहेत, 112च्या व्हेकल्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण चौकात आपल्या काही गाड्या व्हेकल्स प्रत्येक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून 3 किंवा 4 अशा प्रत्येक पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये उभ्या केलेल्या आहेत, जेणेकरून नागरिकांना त्यांची मदत घेता येईल। अर्थातच मतदान हा आपला हक्क आहे आणि मतदानाचा हक्क बजावताना कोणी दबाव आणत असेल तर पोलीस दल त्यासाठी सक्षम आहे। कोणतंही जर कुठे आचारसंहिता भंग होत असेल तर त्यासाठी म्हणून आपण तातडीनं तक्रार करू शकतो आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे ती अतिशय पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी यंत्रणा सज्ज आहे। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत।